भरण्यासाठी 6 तास वेळ लागतो. म्हणजे एका तासामध्ये हौदात पडणारं पाणी असेल 1/6 भाग. आता पाणी गळतीमध्ये 2 तास अधिक वेळ लागतो. म्हणजे हौद भरण्यासाठी 8 तास वेळ लागणार आहे. अशा वेळेला एका तासामध्ये हौदात पडणारं पाणी असेल 1/10 पाणी गळतीमुळे. त्या दोघांचा फरक काढा, तुम्हाला मिळेल हौदामधून झालेली पाणी गळती. फरक काढणं सोपं आहे. अंश समान आहे म्हणजे त्यामध्ये 1 आहे. अशा वेळेला हा फरक काढताना अंशामध्ये या दोघांची वजाबाकी 8 - 6 करा 2. छेदामध्ये या दोघांचा गुणाकार 6 8 48. भाग घ्या. बे 1 बे, बे 2 4, बे 4 8. हे 24 म्हणजेच पूर्ण हौद भरलेला हौद रिकामा होण्यासाठी लागणारा वेळ 24 तास. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब मात्र जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. हौद भरण्यासाठी 6 तास वेळ लागतो. म्हणजे एका तासामध्ये हौदात पडणारं पाणी असेल 1/6 भाग. आता पाणी गळतीमध्ये 2 तास अधिक वेळ लागतो. म्हणजे हौद भरण्यासाठी 8 तास वेळ लागणार आहे. अशा वेळेला एका तासामध्ये हौदात पडणारं पाणी असेल 1/10 पाणी गळतीमुळे. त्या दोघांचा फरक काढा, तुम्हाला मिळेल हौदामधून झालेली पाणी गळती. फरक काढणं सोपं आहे. अंश समान आहे म्हणजे त्यामध्ये 1 आहे. अशा वेळेला हा फरक काढताना अंशामध्ये या दोघांची वजाबाकी 8 - 6 करा 2. छेदामध्ये या दोघांचा गुणाकार 6 8 48. भाग घ्या. बे 1 बे, बे 2 4, बे 4 8. हे 24 म्हणजेच पूर्ण हौद भरलेला हौद रिकामा होण्यासाठी लागणारा वेळ 24 तास. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. सबस्क्राईब मात्र जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.